गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंग्रजी भाषेतील दोन फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचारांचा उपयोग कसा करायचा वाक्यांमध्ये हे शिकणार आहोत. पहिली फ्रेज आहे कम इन युजफुल. टू कम इन युजफुल म्हणजे उपयोगी पडणे. आता आपण ह्या फ्रेजचा इंग्रजी भाषेतील वाक्यामध्ये उपयोग करूया. मनी कम्स इन युजफुल, वॉटर कम्स इन युजफुल. याचा अर्थ झाला पैसे उपयोगी पडतात, पाणी उपयोगी पडतं. दुसरी फ्रेज आपण शिकणार आहोत इन व्हेन. INVAIN. इन व्हेन म्हणजे व्यर्थ. याचा आपण वाक्यात उपयोग करूया. एक्झाम्पल, हिज एफर्ट्स वेअर इन व्हेन. त्याचे प्रयत्न व्यर्थ होते. डिड यू अंडरस्टँड द मिनिंग्स ऑफ दिस टू फ्रेजेस? तुम्हाला या दोन फ्रेजेसचा अर्थ कळला का? पहिली फ्रेज होती टू कम इन युजफुल आणि दुसरी होती इन व्हेन. ओके, सी यू. थँक्यू.